नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक रमेश झरेकर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव, इतिहास विभाग TYBA, विषय शतकातील जगाचा इतिहास, जनरल पेपर क्रमांक 3, युनिट क्रमांक 1, संकल्पनात्मक अभ्यास, उपगट क्रमांक 1, भांडवलवाद किंवा भांडवलशाही. भांडवलवाद या संकल्पनेचा आपण या ठिकाणी अभ्यास करत असताना औद्योगिक क्रांती ही युरोपमध्ये घडून आली. या औद्योगिक क्रांतीनंतर भांडवलशाहीचा उदय युरोपमध्ये झालेला आपल्याला दिसून येत आहे. आधुनिक काळाचा विचार करता भांडवलशाही ही अर्थव्यवस्था समाज व्यवस्थेचा महत्त्वपूर्ण भाग बनलेला आहे. युरोपमध्ये या भांडवलशाहीचा अत्यंत वेगाने प्रसार झालेला आपल्याला दिसून येतो. या भांडवलशाहीमध्ये उत्पादनाच्या सर्व साधनांवरती खाजगी मालकी निर्माण झाली असते किंवा उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात. यानंतर आपण भांडवलशाही संकल्पनेचा अभ्यास करू. उत्पादन साधन सामुग्री ही ठराविक लोकांकडे किंवा मूठभर लोकांच्या हातामध्ये एकत्रित झालेली असते. त्या अवस्थेला भांडवलशाही असे म्हणतात. 18व्या शतकामध्ये युरोपमध्ये व्यापारी वर्गाचा उदय घडून आला. या व्यापारी वर्गाने त्या काळात कच्चा माल, बाजारपेठा व उत्पादनामध्ये वाढ घडवून आणणाऱ्या जे तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानामध्ये बदल घडवून आणलेला होता. त्यामुळे साहजिकच मोठ्या प्रमाणामध्ये वस्तूंचं हे उत्पादन होऊ लागलेलं होतं. तर या वस्तूंचं उत्पादन करण्यासाठी नवीन उत्पादन साधनांची आवश्यकता निर्माण झाली. त्यातूनच भांडवलाची गरज निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. या नवीन उत्पादन पद्धतीमधून एक नवीन समाज रचना आपल्याला निर्माण झालेली दिसून येते. यानंतर भांडवलशाहीचा उदय का घडून आला, त्याची कारणे काय आहेत ते आपण पुढील प्रमाणे पाहू. पहिले जे कारण आपल्याला सांगता येईल ते म्हणजे सरंजामशाहीचा शेवट. युरोपमध्ये सरंजामदारांचा वर्ग एक अस्तित्व होता. या वर्गाकडे जास्तीत जास्त जमिनी होत्या. या जमीनदारांच्या का सरंजामदारांच्या जमिनीवरती कुळ रयत हे काम करत होते आणि त्यामुळे त्यावेळी युरोपमध्ये सरंजामदार व रयत, भूदास किंवा कुळ अशा प्रकारचे दोन वर्ग निर्माण झालेले होते. त्याचवेळी युरोपमध्ये व्यापारी वर्गाचा उदय घडून आला. या व्यापारी वर्गाने सरंजामशाहीची असलेली सर्व वर्चस्व नष्ट केली आणि त्यानंतर या व्यापारी वर्गाने व्यापार वाढीला प्रोत्साहन त्या ठिकाणी दिले आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये अंतर्गत व आंतरराष्ट्रीय व्यापार वाढलेला असल्यामुळे यातूनच या व्यापाऱ्यांकडे प्रचंड भांडवल हे निर्माण झालेले असल्यामुळे यातूनच एक नवीन भांडवलशाही अर्थव्यवस्था त्या ठिकाणी निर्माण झाली. हे
भांडवलशाहीच्या उदयाचं पहिलं कारण आपल्याला सांगता येईल. त्यानंतर दुसरं कारण म्हणजे विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगती. 15व्या शतकामध्ये प्रबोधनाची चळवळ युरोपमध्ये सुरू झाली. त्यानंतर धर्म सुधारणेची चळवळ सुरू झाली. या धर्म सुधारणेच्या चळवळीमुळे कला, साहित्य, विज्ञान या सर्व क्षेत्रामध्ये महत्त्वाचे बदल घडून आले. याच वेळी संशोधक विचारवंतांनी बुद्धिप्रामाण्यवादाचा स्वीकार केलेला होता. कारण धर्मग्रंथामध्ये जे सांगितलेलं आहे ते बुद्धीच्या कसोटीवरती घासून घेण्याचा प्रयत्न त्यांनी झालेला आहे. ग्रंथात जे सांगितलेलं आहे त्यावरती या संशोधकांनी विचारवंतांनी विश्वास ठेवलेला नव्हता. तसेच यावेळी अनेक यांत्रिक शोध हे लागलेले होते आणि या यांत्रिक शोधांचा वापर त्यावेळी युरोपातील भांडवलदारांनी आपल्या उद्योगधंद्यामध्ये केला आणि त्यामुळे अनेक उद्योगधंदे हे युरोपात निर्माण झाले आणि त्यामुळे अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये वस्तूंचं उत्पादन त्यावेळी होऊ लागलं. म्हणजेच विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे अशा प्रकारे भांडवलशाहीचा उदय घडून आला. हे दुसरं कारण आपल्याला सांगता येईल. तिसरं कारण म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्याचा विकास. तर इंग्लंड या देशामध्ये तेथे अस्तित्वात असलेली राज्यशाही, या राज्यशाहीमध्ये त्या ठिकाणी प्रामुख्याने स्टुअर्ट राजा पहिला जेम्स, पहिला चार्ल्स यांची अनियंत्रित राजसत्ता त्या ठिकाणी असत होती. त्यामुळे इंग्लंडमधील राजा व संसद यांच्यामध्ये हक्कासाठी संघर्ष घडून आला. या संघर्षामध्ये तेथील संसदेला विजय प्राप्त झाला. म्हणजेच राजाचे संसदेवरील वर्चस्व संपुष्टात आले आणि त्यानंतर त्या देशातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या आवडीनुसार व्यवसाय निवडण्याचा अधिकार त्या ठिकाणी प्राप्त झाला आणि त्यामुळे व्यक्ती स्वातंत्र्याचा विकास घडून आल्यामुळे तेथे झालेल्या बदलांचे आर्थिक जीवनावर परिणाम घडून आले आणि यातूनच भांडवलशाही व्यवस्थेचा उदय झालेला आपल्याला दिसून येतो. यानंतर भांडवलशाहीच्या उदयाचं चौथं कारण सांगता येईल ते म्हणजे नवीन जलमार्गाचा शोध. प्रबोधनाच्या कालावधीमध्ये युरोपातील पोर्तुगाल, स्पेन, इंग्लंड, फ्रान्स यासारख्या देशातील राज्यकर्त्यांनी आपल्या देशातील धाडसी खलाशांना नवीन जलमार्ग व भूमार्ग शोधून काढण्यास त्या ठिकाणी प्रोत्साहन दिलं. यातूनच 1492मध्ये कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला. 1497मध्ये वास्को दी गामा याने हिंदुस्थानचा शोध लावला आणि त्यामुळे युरोपीय राष्ट्रांचा बाह्य जगाशी व्यापार वाढलेला होता. या व्यापारामध्ये प्रामुख्याने रेशीम, कापड, मसाल्याचे पदार्थ यांचा व्यापार या ठिकाणी चाललेला होता. तर या व्यापारातून मोठ्या प्रमाणात युरोपीय राष्ट्रांना फायदा होत होता. नवीन जलमार्गांच्या शोधांमुळे अशा प्रकारे अनेक व्यापारी मार्ग, भूभाग, प्रदेश हे युरोपीय राष्ट्रांना माहीत झालेले असल्यामुळे त्यांचा
व्यापार हा वाढलेला होता. यातूनच या व्यापारी वर्गाने अनेक वस्तूंचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेण्यास सुरुवात केली आपल्याला दिसून येते. यातूनच या कारखानदारांचा एक वर्ग निर्माण झाला. या कारखानदारांनी नवनवीन मोठमोठे कारखाने, उद्योगधंदे आपापल्या देशामध्ये सुरू केले आणि अशा रीतीने की युरोपमध्ये भांडवलदारांचा एक वर्ग उदयास आला. म्हणजेच नवीन जलमार्गाचा शोध हा एक भांडवलशाहीच्या उदया पाठीमागील कारण आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पाचवं कारण म्हणजे व्यापारातील वाढ. तर युरोपीय राष्ट्रांचा जगातील इतर बाह्य जगाशी किंवा राष्ट्राशी, त्यामध्ये विशेषतः अतिपूर्वेकडील भारत, चीन, जपान या देशांशी व्यापार सुरू झालेला होता आणि या व्यापारातून त्यांनी प्रामुख्याने की निर्यातीला प्राधान्य दिलेलं होतं. की आपल्या देशामध्ये ज्या वस्तूंचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे त्या वस्तू त्यांनी या इतर बाह्य राष्ट्रांबरोबर झालेल्या व्यापारातून त्या वस्तू त्यांनी वितरित करण्याचा प्रयत्न केला. त्यातून या व्यापारी वर्गाला मोठ्या प्रमाणामध्ये नफा मिळाला आणि अशा रीतीने एक भांडवलदाराचा वर्ग त्या ठिकाणी निर्माण झाला आणि या भांडवलदार वर्गाकडे मोठ्या प्रमाणामध्ये संपत्ती साठलेली आपल्याला दिसून येते. अशा रीतीने की भांडवल शाहीचा उदय घडून येण्यास व्यापारात झालेली वाढ हे देखील एक कारणीभूत झालेलं आहे. यानंतर भांडवलशाहीची काही वैशिष्ट्ये या ठिकाणी सांगली जातात. त्यातील पहिलं वैशिष्ट्य असं आहे, खाजगी मालकीवर आधारित भांडवलशाही ही खाजगी उद्योग धंद्यांवर खाजगी मालकी निर्माण झालेली असते. उद्योगधंद्यावर या ठिकाणी भांडवलदार, कारखानदार, उद्योगपती यांचे नियंत्रण निर्माण झालेले असते आणि त्यामुळे या भांडवलदार वर्गाने मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नफा हा मिळवलेला असतो. मिळणाऱ्या नफ्यातून प्रचंड संपत्ती ही या वर्गाकडे एकवटलेली असते. हे भांडवलशाहीचं पहिलं वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे उत्पादन पद्धतीत बदल. भांडवलशाही हे एक विचार प्रणाली आहे, कारण या भांडवलशाहीमध्ये उत्पादनाची तंत्रे, उत्पादन पद्धती यात भांडवलशाहीद्वारे महत्त्वाचे बदल घडून आणले जातात. उत्पादन कोणतं आपण घेतलं पाहिजे, कोणत्या पद्धतीने घेतलं पाहिजे, उत्पादनाच्या वितरणासाठी आपण कोणती साधने वापरली पाहिजेत याची एक व्यूहरचना तयार केली जाते. अशा प्रकारे भांडवलशाहीचं हे दुसरं वैशिष्ट्य सांगता येईल. तिसरं वैशिष्ट्य म्हणजे आर्थिक विषमतेवर आधारित. भांडवलशाहीचे तिसरं वैशिष्ट्य आहे, या भांडवलशाही मध्ये आर्थिक विषमतेला प्राधान्य दिलेलं आपल्याला दिसून येत आहे. कारण भांडवलशाही ही भांडवलशाहीमध्ये उत्पादन साधने मुठभर लोक हातामध्ये एकवटलेले असतात आणि त्यामुळे या भांडवलशाहीमध्ये सामाजिक न्यायाला महत्त्व दिलं जात नाही.
म्हणजे अशा प्रकारे ठराविक लोकांकडेच संपत्ती केंद्रित झालेली असते. त्यानंतर भांडवलशाहीचं चौथं वैशिष्ट्य म्हणजे समाजाचे विभाजन. भांडवलशाहीमध्ये 2 वर्ग असतात. त्यातील पहिला वर्ग म्हणजे भांडवलदार, दुसरा वर्ग म्हणजे कामगार. तर अशा रीतीने भांडवलदार वर्ग हा आपल्याकडे असलेल्या भांडवलाची गुंतवणूक करून नवीन उद्योगधंदे त्या ठिकाणी निर्माण करत असतो. आणि या भांडवल वर्गाने निर्माण केलेल्या उद्योगधंद्यामध्ये, कारखान्यामध्ये कामगार हा काम करत असतो. अशा रीतीने भांडवलशाहीची वैशिष्ट्ये ही आपल्याला थोडक्यात सांगता येईल. अशा रीतीने युरोपमध्ये भांडवलशाहीचा उदय घडून आला.